बातमी आपण पाहताय। माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा हा गायब आहे आणि दुपारी तो पुणे विमानतळावर दिसल्याची पोलिसांची माहिती आहे। माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा हा गायब असल्याची माहिती मिळते। दुपारपासून तो गायब झालेला आहे आणि पुणे विमानतळावर तो दिसला अशी माहिती पोलिसांची आहे। योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। योगेश, माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिकेश सावंत हा बेपत्ता असल्याची माहिती आता समोर येत आहे आणि तसा पुणे पोलिसांच्या कंट्रोल रूमला फोन देखील आला होता। मात्र या संदर्भात आता पुणे पोलिसांकडून देखील शोध सुरू आहे। पुणे विमानतळावरूनच हा जो काही तानाजी सावंतांचा मुलगा आहे ऋषिकेश सावंत हा बेपत्ता झाल्याची माहिती मिळते। मात्र नेमका कुठे गेला या संदर्भात अजूनही पोलिसांना माहिती मिळत नाहीये। तशी माहिती आता पुणे पोलिसांकडून घेतली जात आहे। या संदर्भात विमानतळ पोलीस देखील तपास करत आहेत। अद्याप या संदर्भातला गुन्हा दाखल झालेला नाहीये, मात्र तशी प्रक्रिया ही पुणे पोलिसांकडून सुरू असल्याची माहिती मिळते। या सगळ्या संदर्भात तानाजी सावंत देखील पोलिसांच्या संपर्कात आहेत आणि या सगळ्या संदर्भात ती देखील माहिती घेत आहेत आणि याचा पाठपुरावा करतायत। मात्र नेमकं यामागचं कारण काय आहे ते अद्याप समोर येऊ शकलेलं नाहीये। तानाजी सावंत यांच्याकडे तुम्ही आपलं काही बोलणं झालेलं आहे का, की नेमकं असं काय घडलेलं होतं, त्यांचं शेवटचं बोलणं मुलासोबत केव्हा झालेलं होतं, या संदर्भातली माहिती काही मिळू शकलेली आहे का? वृषाली, अद्यापर्यंत ती कुठलीही माहिती मिळू शकलेली नाहीये, कारण तानाजी सावंत यांच्याशी देखील आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न केलेला आहे, मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाहीये। ते सुद्धा या सगळ्या संदर्भातली माहिती पोलिसांकडून घेत आहेत। त्यासोबतच त्यांच्या सोबत असणारा अर्थात ऋषिकेश सावंत सोबत असणारा जो ड्रायव्हर होता त्यांच्याकडून या संदर्भातली माहिती तानाजी सावंत घेत आहेत। मात्र अद्यापर्यंत त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाहीये आणि ऋषिकेश सावंत आणि तानाजी सावंत यांच्यात नेमका शेवटचा संवाद कधी झाला या संदर्भातली जी काही माहिती आहे अर्थात पोलीस आणि जो तानाजी सावंतांचा ड्रायव्हर आहे तेच देऊ शकतील। आपण ती माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतोय, मात्र अद्यापर्यंत या संदर्भात तानाजी सावंत देखील पोलिसांच्या संपर्कात आहेत। त्यांच्याकडून या सगळ्या संदर्भातली माहिती घेत आहेत आणि कदाचित तानाजी सावंत देखील थोड्याच वेळात विमानतळ पोलीस स्टेशनला पोहोचण्याची शक्यता आहे आणि त्या संदर्भात माहिती घेण्याची शक्यता आहे। नक्कीच, धन्यवाद योगेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।